नमस्कार, मी अकिब पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूजमध्ये. आज मी एक वेगळा विषय घेऊन आलो, तलाठी भरतीचा. तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किंवा तक्रार कळंबचे सामाजिक कार्यकर्ते संतोष भांडे यांनी केली आहे. आपण तलाठी पेपरचा एक विषय मागील वर्षी खूप गाजला होता, ते आपल्याला माहिती असेल. हे 200 पैकी 214 मार्क असतील, पेपर फुटीचा विषय असेल किंवा देवेंद्र फडणवीसांवर वारंवार आरोप केले जात आहेत की त्यांच्या याच्या मागे तेच जबाबदार आहेत, की पेपर फुटी मागे किंवा या घोटाळ्यामागे तेच जबाबदार आहेत, असे विरोधी पक्षाकडून वारंवार आरोप केले जात आहेत. तर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की पुरावा द्या, की घोटाळा झाला असेल तर त्याचा पुरावा द्या, मी त्याच्यावर कारवाई करेन. नेमका काय विषय आहे की एक तक्रार दाखल झाली की ज्या भरती झालेल्या आहेत, तलाठी भरती ज्या झालेल्या आहेत, तर त्यामध्ये एक भ्रष्टाचार झाला आहे अशी तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केलेली आहे. शिंदे यांच्याकडे संतोषजी भांडे यांनी केलेली आहे. तर थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका विषय काय आहे. नेमकी तुम्ही जी तक्रार दाखल केलेली आहे की अंशकालीन पदवीधरचा जो विषय आहे त्या अनुषंगाने तुमची तक्रार आहे. नेमका काय विषय आहे ते सांगा. पदवीधर अंशकालीन कर्मचारी ही संकल्पना 1995 सालापासून अस्तित्वात आहे. त्यावेळी पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना रोजगार मिळावा, शासन सेवेमध्ये त्यांना काम करता यावं, याच्याकरता तत्कालीन सरकारच्या वतीनं एक योजना आखण्यात आली होती आणि त्याला आपण पदवीधर अंशकालीन योजना म्हणतो. त्याच्यामध्ये 3 वर्ष सातत्यानं पदवीधर झाल्यानंतर शासनाच्या कोणत्याही कार्यालयात वेगवेगळ्या विभागामध्ये जर आपण सेवा दिली तर त्याच्यानंतर 3 वर्षानंतर मग आपण अंशकालीन कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी पात्र होत असतो आणि मग आपल्याला कुठल्याही शासन सेवेमध्ये 10% समांतर आरक्षण हे नंतर शासनानं लागू केलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना शासन सेवेमध्ये घेण्याची योजना आली. मग तसं असताना पुढे काही जागा भरल्या जात नव्हत्या, कोणत्याही प्रकारे शासनाच्या सेवेमध्ये जागा निघत नव्हत्या. मग नंतर शासनाने काही ठिकाणी जागा काढल्या, पण याची अंमलबजावणी जास्तीत जास्त सातारा जिल्ह्यामध्ये झाली आणि त्या ठिकाणी पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना सुरुवात झाली शासन सेवेमध्ये घ्यायला. मात्र आता जे काही तलाठी भरती झालेली आहे त्या तलाठी भरतीच्या एकूणच प्रसिद्ध झालेली जी यादी आहे त्या यादीमध्ये असं दिसून येतं की 1999 पर्यंत जन्म झालेले, जन्मतारीख त्याच्यामध्ये आहे 1999ची. मग 1999ला जन्म जर झाला असेल तो कसा काय पदवीधर अंशकालीन कर्मचारी होऊ शकतो, हा एक प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनामध्ये येतो. त्याचं कारण असं की 22 फेब्रुवारी 2021 रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय, या शासन निर्णयान्वये ज्याच्यामध्ये आपल्याला 10% समांतर आरक्षण दिलेलं आहे, या शासन निर्णयान्वये आपल्या असं लक्षात येईल की 55 वर्षाची आपल्याला वयोमर्यादा याच्यामध्ये दिलेली आहे. हे सर्वच लक्षात हे पहिला जी आर आहे याच्यामध्ये 45 वर्ष आणि त्याला वाढवून पुढं 55 वर्ष अशी वयोमर्यादा ही पुढे केलेली आहे. तर हे याच्यानंतर मग ही योजना 2001 साली बंद करण्यात आली. मग 2001 साली ही योजना बंद केल्यानंतर मग 1999ला 1993चे 94चे 96चे या सालापर्यंत जन्म झालेले उमेदवार पुन्हा ग्रॅज्युएट कसे काय झाले. 2001 पर्यंत त्यांनी ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे आणि 3 वर्ष सेवा सुद्धा द्यायला पाहिजे. तर मग एवढ्या कालावधीत म्हणजे 2च वर्षामध्ये एखादी व्यक्ती जन्म घेऊन ती मोठी होऊ शकत नाही, ती ग्रॅज्युएट होऊ शकत नाही किंवा ती पुढे 3 वर्ष सेवा करू शकत नाही, तर मग ती पदवीधर अंशकालीन कर्मचारी कशी काय होऊ शकते. तर याच्यामध्ये आता मी जे दाखवतोय प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला हे पुणे जिल्ह्याची यादी आहे. तर हे जी आहे हे पुणे जिल्ह्याची यादी आहे.
तर या जिल्ह्याच्या यादीमध्ये निवड झालेले जे कॅन्डिडेट आहेत, मी याच्यामध्ये आता हे पहा, इथं जे निवड झालेले कॅन्डिडेट आहेत यांचा जन्म 27/9/92चा आहे, यांचा 91चा आहे, यांचा 96चा आहे. याच्याही पुढे जाऊन तुम्ही जर पाहिलात तर अगदीच अं, हे बघा 89 आहे, हे 83 आहे. म्हणजेच इथे पहा, इथे 90 आहे, 94 आहे, 93 आहे. म्हणजे हे आरक्षित. हे बघा ST-PT आहे. हे PT म्हणजेच अंशकालीन, पदवीधर अंशकालीन याला म्हणतो आपण. तर मग ह्या यादीमध्ये अशी अशी मंडळी जी आहेत ही कशी काही सिलेक्ट झाली का, याच्या नावाखाली काही अनियमितता झाली आहे किंवा काही भ्रष्टाचार झाला असेल तर तो सरकारनं शोधला पाहिजे. याच्यावर जसं मी आता सांगितलं की पेपर फुटीचा पण विषय झाला होता, तलाठीच्या पेपर फुटीचा पण विषय झालेला आहे आणि तलाठीच्या परीक्षेचा घोटाळा वारंवार विरोधी पक्षाकडून पण आरोप झालेले आहेत. आणि देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत यांनी पण सांगितलं होतं की तुम्ही पुरावा द्या की घोटाळा झाला, मी परीक्षाच रद्द करतो. पण आता ही परीक्षेचा घोटाळा नसून, ही पेपरचा घोटाळा नसून, हे डायरेक्ट थेट भरतीचा घोटाळा आहे. आणि असं पण म्हणजे वाचण्यात येतंय की कळतंय की 25 लाख द्या आणि थेट तलाठी व्हा. 25 लाखात तलाठी. म्हणजे असं पण काही झालं असेल का याच्यामध्ये, अनियमितता पैसे देऊन पण काही अशा गोष्टी झाल्या असतील का? या अशा प्रकारचा काही अनियमितता याच्यामध्ये झालेली असेल तर ते काम सरकारचं आहे, ते सरकारनं शोधून काढावं. आम्ही तशीच विनंती केली आहे सरकारला. याच्यामध्ये जो कोणी दोषी असतील त्यांना शोधून काढावं आणि त्यांच्यावरती कडक शासन करावं. आता आपल्या राज्याचे जे राज्यकर्ते आहेत त्या सर्व राज्यकर्ते प्रमुख म्हणून आम्ही माननीय CM साहेब आपले शिंदे साहेब आहेत, शिंदे साहेबांच्या नावानं आम्ही इथं निवेदन दिलेलंच आहे. मग शिंदे साहेब त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई करतील आणि याच्यावरती जे काही असेल याच्यामध्ये जे काही आपल्याला कारवाई करावी लागेल ते कठोरातील कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आपण बाळगूयात. तर आणि याच्यामध्ये जर नाही कारवाई झाली तर एक आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून निश्चितपणे पुढे आंदोलनात्मक भूमिका घेणार आहे. नंतरची भूमिका तुमची आंदोलनाची भूमिका नक्कीच असणार आहे. याच्यामध्ये हे पारदर्शक झालं पाहिजे. याच्यामध्ये नेमकं काय झालंय हे शोधलं गेलं पाहिजे. जर अशा पद्धतीनं ओरिजिनल जी म्हणजे ही जी भरती झाली यांना कोणत्या नियमाखाली यांना तुम्ही कसे काय झाले, आमच्या मनामध्ये जे संशय आहे की अगदीच 1999ला 98ला फार तर 1978 पूर्वीचा ज्यांचा जन्म झालाय ते पात्र ठरतात याच्यामध्ये. त्याच्यात पण त्यांनी 3 वर्ष कार्य केलं शासकीय सेवेत काम. प्रत्येक जो उमेदवार आहे कोणीही असेल तर वयाच्या 20व्या 21व्या वर्षी ग्रॅज्युएट होतो. त्याच्यानंतर त्याला 3 वर्ष सेवा करण्याचे एक्सपिरियन्ससाठीचे 3 वर्ष जातात. म्हणजेच वयाच्या 23व्या 24व्या वर्षी तो अंशकालीन कर्मचारी होऊ शकतो, पदवीधर अंशकालीन होऊ शकतो. आणि पदवीधर अंशकालीन होण्याची जी प्रक्रिया आहे ती 2001 साली बंद करण्यात आली. म्हणजे 2001 पूर्वी तो साधारण 23 ते 25 वर्ष वयाचा असला पाहिजे होता. म्हणून तर शासनानं 55 वर्षापर्यंतची वयोमर्यादा शिथिल करून वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये जे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना जे काही शिथिलता दिलेली आहे वयामध्ये, तर याच्याच करता दिलेली आहे की त्यांचं वय प्रचंड वाढलेलं. म्हणजे 55 वर्ष याच्यासाठीच केलेलं आहे त्यांनी, ते वय गृहीत धरूनच. तर मग हे आजची जी मुलं आहेत ती कशी काय याच्यामध्ये पात्र ठरू शकतात, हे आमच्या मनामध्ये आलेला स्वाभाविक प्रश्नच आहे. त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे असे आमचं मत आहे.
थोडक्यात अंशकालीन पदवीधर 1995 साली सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक शासनानं काढलेली योजना होती, अर्थसहाय्य योजना. आणि त्याच्यात 3 वर्ष त्यांनी कार्य केलं पाहिजे, शासकीय सेवेमध्ये काम केलं पाहिजे. नंतर त्यांना तहसीलदाराकडून त्याचं एक प्रमाणपत्र दिलं जातं, एक बेसिक मानधनावर त्यांचं काम केलं जातं त्यांचं. तर अशा पद्धतीनं ही अंशकालीन पदवीधरची एक व्याख्या आहे. आता त्यासाठी त्या भरतीमध्ये म्हणजे जी तलाठी भरतीची जी प्रक्रिया झालेली आहे, तर 1999चा जन्म आहे, 1996चा जन्म आहे. तर तो कसा काय त्याला पात्र होऊ शकतो? खरंच हा खूप मोठा प्रश्न आहे. शासन याला कशा पद्धतीनं याची पारदर्शकता दाखवतंय हे पाहणं महत्त्वाचं राहील.